धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दारिले किती धन्य तुझ कृपा सिंधू मनतीर आपुला तू बोल साच करे धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसी भक्तजना तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसी भक्तजना पांडुरंग करो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस आणि इको कमी करतो, साधा आवाज करतो. आपल्या या कोपरावाडी कला या गावामध्ये आणि मध्य प्रदेश राज्य आहे. मध्य प्रदेश काय माहिती आहे का, भारताच्या मधात आहे. आणि असं म्हणतात की शरीराच्या मधात हृदय आहे. हृदयाच्या जागेवर आहात, हृदयाच्या जागेवर आहात आणि देव हृदयामध्ये बसत असतो. आणि आज देव जन्माला यायचा दिवस आहे. नीट आहे का बरं? फार सोपं सांगतो, काही अवघड नाही सांगतो. आज देव जन्माला यायचा दिवस आहे, म्हणजे रामनवमीचा दिवस आहे. वारकरी संप्रदायामध्ये
5 पर्व सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, त्याच्यामधलं दुसरा आहे रामनवमी. आणि आज रामनवमीचा दिवस आहे. रामनवमीला काय झालं हे जर भारतात सांगावं लागत असेल, आजच्या दिवशी काय झालं हे जर भारतात सांगावं लागत असेल, तर त्यांना कोणालाच विचारू नये. त्यांना समजावं का आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे. गडबड म्हणजे DNA तपासून घ्यावा. हॉल असल्यामुळे थोडा आवाज घुमतो म्हणून त्याला सादर करायला सांगितलं. ऐका नीट आहे. ज्याला राम माहित नाही आणि अशा लोकांचं भविष्य चांगलं नाही. राम माहित नाही, रामायण माहित नाही किंवा रामानं निर्माण केलेलं कार्य माहित नाही, असं ज्यांनी जीवनामध्ये विचार केला त्यांचं भविष्य बरं नाही. घुबड म्हणतो सूर्य, घुबड म्हणतो सूर्य नाही, पण सूर्य नाही का? सूर्य आहे पण त्याला दिसत नाही. असे बरेच घुबड आहेत. एक ते तामिळनाडू मधलं होतं करुणानिधी, ते काळा चष्मा लागले टकलं, मुख्यमंत्री होता त्यानं सांगितलं होतं राम सेतू झालाच. हे असे घुबड कमी नाही, महाराष्ट्रातही आहेत ना असे काही. राम मांसाहारी हे असे जे असतात ना, ते माणसं नसतात. ते कोण असतात माहित आहे? कुत्र जर आपल्यापाशी आलं ना, आपल्याला जे पाहिजे नसतं आपण त्याला काय म्हणतो? हाड. आशाला हाडच केलं पाहिजे म्हणून कदाचित त्याचं नाव आव्हाड असं. आणि मला फार वेगळं वाटते काही लोकांचं जीवन. आमच्या राजकीय स्वार्थासाठी, काहीतरी कोणत्या तरी गोष्टीसाठी आम्ही आमचा जो विश्व मानव आहे, राम फक्त अवतार नाही बरं, राम खरा विश्व मानव आहे. आणि या रामानं एकच काम केलं. कोणतं काम केलं माहिती आहे? रामानं देव असूनही माणसासारखा वागला. नीट आहे. देव असूनही माणसासारखा वागला. कारण तुमच्यापाशी किती मोठं पण असेल तर आज जगाला गरज माणसाची आहे. आज जगाला गरज माणसाची आहे. आणि रामकथा असेल किंवा रामचरित्र असेल, रामचरित्र माणूस घडवणारं शास्त्र आहे. माणूस घडवणार. मला वाटते हा अभंग सकाळी झाला म्हणून यानं पाहिल्यानंतर काळजी करू नको, आपलं सगळं अलग असते. पुढच्या वर्षी मी हे घेतला तरी हे काहीच नाही येणार याच्या डबल. इतकं थोडी सोपं आम्ही. अरे परमार्थ दिने दिने नवम आहे. आणि अभंग म्हणजे सागर आहे. या सागरातून जितके मोती काढता येतील तितके काढता येतात. फक्त ते मंथन करता आलं पाहिजे. आपल्याला फक्त चिंतन करता येते. मोती कुठं निघणार आहे? ऐका नीट ऐका. कोण आहे राम? आणि रामकथा बघा किती सुंदर आहे. तुम्ही कमी संख्येत आहेत पण चांगलं ऐकता. मी तारीख देतानाच आमच्या पाटणकरदादाला म्हटलं, सोपान पेजेचा फोन आला. म्हटलं बा यावेळी सणाशी रिकाम पण आहे. म्हणून लोक असतात का? तर ते होच म्हणे. त्याने म्हटलं नाही म्हटलं तरी हे अजून द्यायचे नाही. ठीक आहे आता आलोय तर ऐका. नशिबात काय ते ऐका. रामकथा बघा किती सुंदर आहे. माकडं जे होते ना, माकडं ते रामाच्या मागं लागले तर ते माणसं झाले. असं रामायणामध्ये शेवटी वर्णन आहे. युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर सगळ्या माकडांना प्रभू रामचंद्रानं माणसं बनवलं. माकडासारखी जी चंचलता आहे त्याला जो मानव बनवू शकतो तो राम आहे. आणि मारीच माणूस होता
लागते आणि रामाचं ऐकलं तर पशुला सुद्धा मानव बनता येते. हे रामराज्य आहे, हे रामायण आहे. मग मानवाला मानव बनण्यासाठी काय करावं लागते, काय करावं? हा अभंग फार चांगला मुद्दाम का घेतला? रामाच्या अवताराचं प्रयोजन आहे आणि आपल्याला रामाकडून काय अपेक्षा आहे ती मागणी आहे. मागणी आहे या अभंगामध्ये. आणि जागराचं कीर्तन मागणीच असते. मग रामाकडे मागणी काय करायची आहे? आपुला तो बोल साच करे, साच सध्या महाराज लोकांचा सीझन आहे. आपुला तू बोल साच करे, तू तुझे शब्द खरे कर, ही मागणी आहे. दुसरी मागणी आहे, होय नारायण तू दया सिंधू आहे, तू दयेचा सिंधू आमच्यासाठी बन, ही मागणी करू रामाकडे. पण मग हा राम आहे कोण? कोण आहे? 7 वस्तू म्हणजे राम. ऐका, 7 वस्तू मी सांगितलेल्या नाही, मोराळे बापूंनी सांगितलं, माझ्या पद्धतीनं देतो. पहिलं, राम म्हणजे आराम. राम म्हणजे आराम. तुम्ही जर महाराज आम्ही आरामात राहू. एक जण काहीच करत नव्हता, एक जण काहीच करत नव्हता. त्याला विचारलं, काय रे तू काहीच करत नाही? ते म्हणे, काही कशासाठी करत असते? काही कशासाठी करत असते? दुसरा म्हणजे आरामात राहण्यासाठी. म्हणे मी काही न करता आरामात आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जी सुख कष्ट केल्यानंतर मिळते ना त्याला चव असते. जे सुख कष्ट केल्यानंतर मिळते त्याला चव लागत असते. थोडस वेगळ्या भाषेत बोलू का? कष्ट करून जे इष्ट मिळते ना ते आपल्याला श्रेष्ठ बनवते. थोडस अवघड जाऊ शकते, पण आहे का हलका ऐकू ऐकू हलके कधीपर्यंत राहता? भारी आहे का? भारी व्हा. विठ्ठल महत्वाचा परिसर आहे. मी आलो बरेच वेळा इकडे यायचा पहिल्यांदा योग आला. माणूस विचारानं मोठा झाला पाहिजे. भारी हे आजचे पोर स्टेटस ठेवतात, लय भारी. बरं याच्यात भारी काहीच नाही राहत. काय भारी असते याच्यामध्ये? भारी म्हणजे मोठेपण. विचार हलके असतील तर आमचं जीवन हलकं राहील. विचार भारी बनतील, श्रेष्ठ बनतील, आमचं जीवन सुद्धा श्रेष्ठ बनेल. हे रामापासून शिकण्यासारखं आहे. कृष्णापासून, रामापासून, शंकरापासून हे शिकण्यासारखं आहे. आमची अडचण काय झाली? रामनवमी आली, दुपारी 12 वाजता फुलं टाकले, गुलाल उधळला, फराळ केला. दुसऱ्या दिवशी जसं येत तसं मंदिरात गेलो. आज मंदिरातला देव आमच्या हृदयात जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत रामराज्य निर्माण होत नाही. जो मंदिरात असलेला देव आहे तो आमच्या हृदयामध्ये आला पाहिजे. आमचे विकार कधी जातील?
कधी जातील याचा विचार आम्ही करतोय. राम कोण आहे? राम आराम आहे. आराम म्हणजे या देशामध्ये एक सूत्र म्हटलंय गेलं, आराम हराम. पण नाही, प्रत्येकाची धावपळ कशासाठी आहे? कशासाठी आहे? जीवन निश्चित व्हावं, जीवनामध्ये विश्रांती मिळाली. आणि विश्रांती फक्त दोनच ठिकाणावर मिळते. एक, विश्रांतीचा भाव, विश्रांती कुठे मिळते? विश्रांतीचा ठाव पायी संताचे. आणि दुसरं, आमुची विश्रांती तुमचे चरण कमळा. ते विश्रांतीचं ठिकाण आहे, विश्रांतीचं माहेरघर आहे, दुसरीकडे नाही मिळत. संसारामध्ये आपण किती धावाधाव करतो सांगावं. विश्रांती मिळते कधी? आराम मिळतो कधी? विश्राम मिळतो कधी? गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रामकथा संपवली आणि संपवल्यानंतर म्हणतात, पायो परम विश्राम, राम समान प्रभू नाही तो. रामासारखा कुठे देव नाही ज्यानं आम्हाला परम विश्राम दिला, परम सुख दिलं, परम आनंद दिला. तो आनंद म्हणजे राम, तो आराम म्हणजे राम, तो विश्राम म्हणजे राम, ते आरोग्य म्हणजे राम. फक्त शरीराचं आरोग्य नाही, मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे. ते आरोग्य म्हणजे राम. हा राम आम्हाला भेटावा. रामायणामध्ये रामाचं नाव ठेवत असताना त्याची व्याख्या सांगितली. जो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्वराम. जो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्वराम. जो आनंद सिंधु सुख राशि, श्रीकरते त्रैलोक्य सुपासी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. जो सुखधाम राम असधामा, अखिल लोकदायक विश्राम. जो आनंद सिंधु सुख राशी, श्रीकरते त्रैलोक्य सुखासी. संत कशाने श्रीमंत आहे? पैशाने. ते आपले चष्मे, आपले डोळे खराब झालेले आहेत. आपण संसारात जी दृष्टी वापरतो ती दृष्टी परमार्थात वापरतो. पहिले काय होतं माहिती आहे का? जो महाराज गाडी घेऊन येत होता तो फेमस, म्हणून नाही परवडत तरी घ्या लागली. नाही परवडत, किती चांगलं कीर्तन करा तरी चांगलं म्हणत. मग गाडी असते की काही नसतं तरी चालते, चांगलं म्हणतात लोक. आता नवीन ट्रेंड निघाला, कोणता? युट्यूब वाला महाराज. आमचा दादा आता सांगत होता, मोहगावले म्हणे सगळे युट्यूब वाले झाले. बरं, तुम्ही थोडस सोशल मीडियाचं दुर्भाग्य पहा. जे प्रदर्शन करतात
ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. माझं आव्हान आहे, कोणत्याही प्रसिद्ध कीर्तनकारानं त्याचे 5 लागोपाठचे कीर्तन सोशल मीडियावर पूर्ण अपलोड करून दाखवावं. कोणत्याही प्रसिद्ध कीर्तनकारानं त्याचे 5 कीर्तन, फक्त 5 त्यानं सोशल मीडियावर अपलोड करून दाखवावं. तो नाहीच म्हणते, कारण त्याला माहिती आहे 5 जर मांडली एका जमात तर आपल्याला बोलवून कोण डबल, भांडवल सगळं खतम होते ना. आणि तुम्ही मी टीका करतो असं समजू नका बरं. मी तुम्हाला मगाच सांगितलं, मी हलकं सांगत नाही, मी भारी सांगतो. भारी याच्यासाठी सांगतो का मी भारी जाऊ. ज्या दिवशी आला त्या दिवशी आनंदाला येईल, तर मग काय रावण आला त्या दिवशी येईल. वातावरणच आनंदमय असते. ऐका, आम्ही मोठं कोणाला म्हणतो ह्याच्यामध्ये फार मोठी फसगत होऊन राहिली. संसारातलं मोठेपण वेगळं आहे, परमार्थातलं मोठेपण वेगळं आहे. आमची अडचण अशी झाली तर आमचा चष्मा संसाराचा आहे, आमची दृष्टी संसाराची आहे ना. लोक आम्हाला आल्यावर हे नाही विचारत, महाराज तुम्ही कोणता अभ्यास केला, तुमचा प्रमुख अभ्यास कोणता आहे. ते म्हणते महाराज तुमचं लग्न केव्हा झालं. आता महाराजाच्या लग्नाचा तुमचा काय संबंध. मला तो हलकाच विचारते. एकाला मी विचारलो, म्हटलं काय रे मला कोण असं विचारतो. नाही म्हणे तुमचा चेहरा जे आहे ते लग्न झालेल्या माणसासारखा दिसत नाही. काहून, लग्न झालेले चिमलेलेच राहतात नाही. हे बरोबर ओळखलं तुम्ही. मी म्हटलं आम्ही चिमणारच नाही, कारण की मारुती चिमण्याचा प्रश्नच नाही. जे चिमणीसारखं खातेत ते चिमतेत, आणि जे चिमणीचं ऐकतेत ते चिमतेत. माझा मुद्दा विनोदाचा नाही बरं. तुम्ही एकदम शांत चित्ताने ऐकत कीर्तनाचा आनंद येईल, एकदम शांत चित्ताने. आमचा चष्मा चुकत चालला, आमची दृष्टी चुकत चालली. ज्या दृष्टीनं आम्ही संसाराकडे पाहतो त्याच दृष्टीनं आम्ही परमार्थाकडे पाहतो. आम्ही तर देवही श्रीमंत गरीब केले. बालाजी श्रीमंत आहे, पंढरपूरचा पांडुरंग गरीब आहे. आता खरं सांगाय सारखं आहे, खरं आहे का. तो काय अलग आहे का. बोलू नका. आजीबाई, आजीबाई, ओ आजीबाई, कीर्तनात करता का भांडणं. मी जरासा हसत खेळत राहून आलो म्हणून मला पोरग समजू नका. मला कीर्तनात विक्षेप चालत नाही, अंकुशला माहित आहे. म्हणून तर मला बरेच जण बोलावत नाही. आपल्याला वातावरण एकदम व्यवस्थित पाहिजे. 250 किलोमीटर आलो मी गाडी चालवत, एक स्वतःच गाडी चालवत. ड्रायव्हर आणायचा होता, पण परवडलंही पाहिजे ना. त्याला किती द्या, आम्ही किती घ्या, गाडीत किती टाका, सगळं ऍडजस्ट करून दिलं ना. दिलं तर त्याचा फायदा घ्या. आमची दृष्टी जी आहे ती संसाराची आहे, आणि संसारानं जे मिळत नाही ते परमार्थानं घ्यायचे. संसार मर्यादा सोडत चालला. रामाचं एक नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम. रामाचं एक नाव मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि ऐका, मर्यादा सोडणं हा अधर्म आहे आणि मर्यादा स्वीकारणं हा धर्म आहे. बऱ्याच जणांना लवकर कळत नाही ना. मर्यादा सोडणं हा अधर्म आहे आणि मर्यादा स्वीकारणं हा धर्म आहे. जेव्हा
पाऊस मर्यादा सोडतो तेव्हा पूर येते आणि प्रकृतीचं नुकसान होते. जेव्हा सूर्य मर्यादा सोडतो तेव्हा उष्माघातानं बळी जातात. जेव्हा हिवाळा मर्यादा सोडतो तेव्हा थंडीमुळे लोक बीमार पडतात. जब मौसम मर्यादा छोड़ता है तो प्रकृति बिगड़ती है, लेकिन मन जब मर्यादा छोड़ता है ना तो संस्कृती बिगड़ती है. आज तीच अडचण आहे. आज संस्कृती जी आहे ती बिघडत चालली, कारण माणसं राहिली नाहीत, जनावर झाली. तुकोबारांनी म्हटलेलं आहे, तुम्ही जर असं चुकीचं वागसाल तर तुम्ही कोण म्हणाल? खंती ते न करा होणे गाढव. गाढव गाढव कोणाला म्हणतात? जे ओझ वाहत राहतात ते गाढव आहे. मला 2 पायाच्या गाढवाचं सांगायचं आहे, 4 पायाचं नाही. जे आयुष्यभर ओझ वाहत राहतात ते माणूस जरी असलं तरी गाढव आहे. कुत्र काय करते? कुत्र भुंकते. तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसलं नाही आणि त्याची तुम्ही निंदा करायला सुरुवात झाली तर आपण माणसं असूनही कुत्रे जाऊ. आपण माणसं असूनही कुत्रे जाऊ. आणि कुत्र काय करते? त्याला किती चांगलं खाऊ घाला तरी त्याचे चित्त स्वानाशी दिले पंचाग्री भोजन तरी त्याचे चित्त चांगलं खायला भेटलं जरी ज्याला हाडकच खावं वाटतात ते कोण आहे? मी कशानं विठ्ठल. जेव्हा नदी मर्यादा सोडते तेव्हा किती हानी होते. जेव्हा सूर्य मर्यादा सोडतो उष्माघातानं बळी जातात. मौसम जब मर्यादा छोड़ती है तो प्रकृति बिगड़ जाती है, लेकिन हमारा मन जब मर्यादा छोड़ता है तो वो मन जो है ना, वो मन संस्कृति भूल जाता है, संस्कार भूल जाता है और विकृति और विकार के तरफ भागता है. हे बिघडणारं मन जे आहे ना, या मनालाच राम बनवायचा. मन हे राम झाले, मन हे राम शब्द वापरला जातो, आत्माराम. राम बनतो आणि हे मन जेव्हा रामराज्य होईल, राम बनेल ना, तेव्हा झाले रामराज्य काय. किती सोपा परमार्थ आहे, काही विशेष नाही. ऐकायचं असेल तर ऐका. 2 दिवसा पहिलेच कीर्तन झाले रामराज्य काय नाही आभासी आहे युट्यूबला. आता नेहमी थोडं येणं होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, सहसा जिथं वातावरण चांगलं आहे तिची प्रत्येक कीर्तन अपलोड केली जातात. वेगवेगळा विषय ऐकायला मिळतो. मला काही प्रचार नाही करायचा. मला फक्त एक अपेक्षा आहे, ज्ञानोबा तुकोबाचे विचार जे आहे, भागवत रामायणाचे सिद्धांत जे आहे ना, ते आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर झोंबले, टोचले तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये राम आणि कृष्ण येईल. आज अपेक्षा केली पाहिजे
कभी राम बन के कभी श्याम बन कधी श्याम बनून ये. आणि जेव्हा तू राम बनून येशील ना तेव्हा सीतेला सोबत घेऊन ये. एकटा देव कामाचा नाही, भक्ती सोबत असली पाहिजे. एकटा राम कामाचा नाही, शांती सोबत असली पाहिजे. एकटा राम गरजेचा नाही, शक्ती सोबत असली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट बोलू, रामानं धनुष्य कधीच नाही सोडला, कधीच नाही. म्हणजे वनवासाला गेले तरी धनुष्य कशा करता माहित आहे? त्याला शस्त्र म्हणून समजू नका, ती सावधगिरी आहे, ती सावधगिरी आहे. हे धनुष्य असलं पाहिजे. एकदा प्रभू रामचंद्र बसलेले होते आणि रामचंद्र बसलेले असल्यानंतर हनुमंतरायाने प्रार्थना केली की रामा, आमच्या हृदयामध्ये तू राहा. राम म्हणाले काही हरकत नाही, पण रामा स्वामी एक प्रार्थना आहे. कोणती? प्रणव पवन कुमार खलवन पावन ज्ञान घन जासु हृदय आगार बसही राम सर चाप घन. तू हृदयामध्ये धनुष्यबाण घेऊन बस, तू हृदयामध्ये धनुष्यबाण घेऊन बस. जगद्गुरु हनुमंतरायाला रामाने विचारलं, म्हणे रामा, हृदय कोमल असते रे, हृदय कोमल असते, आणि त्या कोमल हृदयामध्ये धनुष्यबाणाची काय गरज आहे? हनुमंतरायाने उत्तर फार सुंदर दिलं. म्हणे रामा, तुम्ही एकटे बसले तर हरकत नाही, पण तुम्ही एकटे असले तर जास्त फायदा होणार नाही. कधी ना कधी विकार येतील आणि त्या विकाराला मारण्याकरता तुमच्या हातात जर बाण असेल ना, तुम्ही बाण मारू शकता. आमच्याकडे शस्त्र असणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या प्रत्येक देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहे. ते शस्त्र कशा करता आहे? भांडण्याकरता किंवा मारामारी करण्याकरता नाही आहे. तुम्ही रामाचं जीवन शांत चित्ताने बघा. जेव्हा समुद्राला रस्ता मागितला आणि समुद्र रस्ता देत नाही तर 3 दिवसापर्यंत उपोषण केलं. नंतर 3 दिवसानंतर बाण उचलला. सेतू बनला, सेतू बनल्यानंतर लंकेमध्ये गेले, लंकेच्या काठावर गेल्यानंतर अंगदाला रावणाकडे पाठवलं, संधी करण्याकरता पाठवलं. ताकद नव्हती म्हणून नाही पाठवलं. पण आमचा परमात्मा इतका कृपावान आहे, आमचा परमात्मा इतका करुणावान आहे की तो स्वतःची बायको चोरून देणाऱ्याला सुद्धा संधी देतो. तो जर रावणाला संधी देतो तर आपल्यालाही संधी देतो. पण आपण गुंडीत किती संधी दिली तरी आपल्याला कुठं किती? अरे या शरीरामध्ये किती सामर्थ्य आहे तुम्हाला माहित नाही? किती सामर्थ्य आहे? बोलू नका बाबाजी, बोलू नका. वाद जातो. हे हा महाग मोबाईल आहे, तुमच्या महापेक्षा तुमचाच आवाज आला तर काय करा? शांत. कीर्तनात बसलो तर बोललो तर बेंडूक होते. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक होऊ नये म्हणून माझं कीर्तन ऐकून बेंडूक झालेलं बरं वाटलं का मला? बरं मागच्या केलं तर दिसत तरी नाही. शांत शांत. कुठं हो तुम्ही? तुम्ही म्हणा मला
महाराज इथं असतो ते तिथंच नाही गेले. माझा मुद्दा नीट आहे का? राम किती कृपावान आहे, राम किती करुणावान आहे. शस्त्र त्याने कोणाला मारण्याकरता नाही आहे. आणि हिंदू धर्माचा तुम्हाला स्वाभिमान वाटतो का? वाटतो माहित आहे? हिंदू जो आहे ना स्वतःहून कोणावरच आक्रमण करत नाही. या हिंदू धर्माचा स्वाभिमान बाळगा. गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणा नाही म्हणा हा माझा विषय नाही आहे. पण आम्ही ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं तत्वज्ञान लक्षात घ्या. भारतानं कोणत्याच राज्यावर स्वतःहून आक्रमण केलेलं नाही. कारण की हिंदू धर्माची विचारसरणी आहे सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. आमच्या वारकरी संतांनी सुद्धा तीच भूमिका स्वीकारली, हे विश्वची माझे घर. आणि म्हणून हिंदूच्या मंदिरामध्ये प्रार्थना झाल्यानंतर आरती झाल्यानंतर घोषणा दिली जाते विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो. एकमेव मंदिर असं ठिकाण आहे का जिथून सगळ्यांच्या कल्याणाची अपेक्षा केली जाते. हा हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. हिंदू धर्मानं कधी दुसऱ्या धर्मीयांचं धर्मांतरण करून घेतलं नाही. आणि आज काही धर्म लॉलीपॉप देतात लोकांना आणि लॉलीपॉप देऊन त्यांच्या धर्मामध्ये त्यांचं धर्मांतरण करून घेतात. हिंदूंनी असं कधी केलं नाही. वास्तविक सगळे कोण आहे? जर हिंदू जर सनातन आहे तर सगळे तेच आहेत. आणि हे काही नवल आहे का? हे तुम्ही इतिहास पहा, शोधून तुम्हाला सर्व दिसते. आणि म्हणून जे जुनं आहे तेच सापडते ना. जहा जहा खुदा है वहा वहा भगवान है. तुमच्या लक्षात नाही आलं? इतक्या लवकर आलं तर मग काय नाही. जहा जहा खुदा है वहा वहा, जिथं जिथं पोचलं तिथं तिथं देवच निघून राहतो. कारण हे सनातन आहे. आम्ही आक्रमण केलं नाही, आम्ही कोणाचं धर्मांतरण केलं नाही, आम्ही तर सगळ्यांचा स्वीकार करतो. आणि वारकरी संप्रदाय तेच विचारसरणी जी आहे ना तीच विचारसरणी वारकरी संप्रदायाची. प्यारे आरे लहान थोर समजून घ्या. वारकरी संप्रदाय किती चांगला आहे. 18 पगड जातीतले सगळे लोक वारी करतात. कोणी कोणाची जात विचारत. काही काही असे हलकट आले का कीर्तनकाराची जात विचारतात. सप्ताह करताना अशी सप्ते आहेत, दुर्दैव आहे आमचं. ठीक आहे आता काय, सगळीकडे वनवा पेटला, आता काय करावं? गाणं म्हणा मित्र वनव्यामध्ये गारव्याचा. आता काही म्हणणं चालू झालं, अभंग कमी पडा लागले तेव्हा नाही म्हणू आम्ही. आता माझा मुद्दा नीट आहे का? हिंदू धर्माचा स्वाभिमान बाळगला. हिंदूंनी सगळ्यांचा स्वीकार केला. अरे रावणानं बायको चोरून नेली तरी प्रभू रामचंद्र म्हणतात की त्याला संधी दिली पाहिजे. अंगदा तू जा आणि पुन्हा संधी करण्याचा प्रयत्न कर. रावण ऐकत
तुम्ही बरोबर ऐकता ना? रावण ऐकत, जो ऐकत नसतो तो, म्हणून तर दरवर्षी जाळलं जाते त्याने. ते मेला नाही अजून, प्रत्येक गावागावात आहे. तुमच्या गावात तुम्हाला माहित नाही आहे सगळे गावात काय कीर्तन करत रावण आहे. वाईट वाईट वागावं वाटत असेल, काही खोटं बोलावं वाटत असेल तर कोण आहे? रावण आहे. आणि एक गोष्ट अजून थोडीशी तुम्ही नोटीस केली का बघा, रावण कोण आहे? राक्षस. सगळेजण म्हणतात रावण राक्षस. खरं आहे काय? रावण कोण आहे? ब्राह्मण. राम कोण आहे? राक्षस म्हणजे काही असं वेगळा नसतो. ते आता सिरियल वाले त्याचं ते काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे म्हणून ते त्याच्या मिशा जाळ्या, त्याचा चेहरा काळा भोर करून टाकते. ते पात्रच असं निवडते, कारण की त्याच्याशिवाय इफेक्ट पडत नाही ना. म्हणून आपल्याला पिक्चर मध्ये कोण आहे खलनायक म्हटलं तर आजही कोणाचं नाव पुढे येते? अमरीश पुरी, मोगॅम्बो कुशवा. तो काय दिसतो ते त्याचे ते वेगळं, ते डोळे मोठे मोठे डोळे, ते चित्रपटाचं ते एक प्रमोशन करणं असते. पण रामायणामध्ये व्याख्या राक्षस कोण आहे माहित आहे? ती जाऊ द्या, रामायणाची नंतर सांगतो वेळ भेटली तर. साक्षर माणसं जेव्हा उलट वागतात तेव्हा ते राक्षस बनतात. साक्षर शब्दाचं उलट करा. साक्षर राक्षस राक्षसा. साक्षर माणसं जेव्हा उलट वागायला सुरुवात होतात तेव्हा तेच राक्षस बनतात. हे मी साक्षरासाठी बोलून राहिलो, अशिक्षित नाही, असाक्षर नाही. साक्षर लोक सुद्धा उलट जेव्हा वागतात ना तेव्हा ते राक्षस बनतात. ते रावण आहे. आणि हा रावण गेल्याशिवाय रामराज्य नाही. मग रावण काय करतो? अधर्म करतो. आणि राम काय करतात? धर्मानं वागतात. आणि म्हणून रामानं अवतारच त्याच्यासाठी घेतला पहिल्या जन्मात.
परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. रामायण सुद्धा हेच सांगते. जब जब होई धर्म की हानी बाळही असुरा अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा. कशा करता भगवान अवतार? रामायण ते सांगते, भगवद्गीता ते सांगते, तुकोबारा वेगळं ते सांगते. धर्माचं रक्षण करण्याकरता महाराज धर्माचं रक्षण करण्याकरता देवाला अवतार का घ्यावा? मुख्य मुद्दा आहे. कारण की देव त्याला म्हणतात अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया. आणि मग बाकी गोष्टीसाठी का तो अवतार घेत नाही? अर्थाकरता का घेत नाही? धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. धर्माकरताच तो अवतार का घेतो? अर्थाकरता का घेत नाही? कामाकरता का घेत नाही? मोक्षाकरता का घेत नाही? धर्माकरता का? याचं एक कारण लक्षात घ्या. धर्म हे भगवंताचं स्वरूप आहे आणि आपल्या स्वरूपाला जर त्रास होत असेल तर कोणालाही प्रयत्न करणं. तेव्हा सांग महाराज असं कसं धर्म भगवंत, हे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म असं नाही बरं. धर्म शब्दाचा अर्थ वेगळा होतो. धर्म म्हणजे जीवन पद्धती आहे. गंध लावला, शेंडी ठेवली, ही एक जीवन पद्धती आहे. दाढी ठेवली, मिशी नाही ठेवली, गोल टोपी घातली, मुस्लिमांची जीवन पद्धती आहे. प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या धर्मानुसार वागण्याचा, वेगळं पण जपण्याचा. त्यांचे ते जपतात, आपण जपत. इंजमामूल हक पाहिला तुम्ही? क्रिकेट खेळत होता, क्रिकेट खेळता खेळता तू दाढी तशीच ठेवत. त्यांचे क्रिकेटर बघा तुम्ही, जिथं त्यांची नमाजची वेळ झाली तिथं ते नमाज घेत होते, नमाज करत होते. आपलं काय आहे? काय आहे सांगा? जो रजत शर्मा आपल्याला इंडिया टुडेच्या याच्यामध्ये फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. आज मी तो व्हिडिओ पाहिला, त्याची पत्नी ते कोणत्या तरी पार्टीमध्ये मास्क खाऊन राहिली आणि हा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. तो जगातला मोठ्या चॅनलचा मोठा मालक आहे. आम्ही कोणाला मोठे म्हणतो? त्यांच्या जीवनामध्ये धर्म आहे का? आहे का? हा विचार केला पाहिजे. अरे फक्त त्या मोहम्मद शामीनं त्या वर्ल्ड कप मध्ये शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणून त्या रोज्याच्या याच्यामध्ये त्यानं काहीतरी ड्रिंक घेतलं होतं, तर सगळ्या त्यांना किती धारेवर धरलं. आपले हिंदू असून गाईचं मांस खाता, आपले हिंदू असून. आणि तुम्ही कुठपर्यंत ऐकलं नाही ऐकलं मला माहित नाही, तंबाखू किती हिंदू खातात? नियम आहे काय? जगामध्ये 120 करोड हिंदू आहेत. किती खात असतील त्याच्यामध्ये? ज्याच्या गळ्यात माळा आहे ते सुद्धा सुटले नाही. नुसत्या माळा नाही, जे विना घेऊन रामकृष्ण हरी जोरानं म्हणते ते नाही सुटले. हा तंबाखू काय माहित आहे का? ऐका, हा तंबाखू काय आहे? गरुडानं स्वर्गातली जी कामधेनू आहे त्या कामधेनूला टोच मारली होती. त्या टोचीतून जे रक्त आणि मांसाचे थेंब खाली पडले, ते जिथं पडले त्याच्यातून जी वनस्पती निर्माण झाली ती वनस्पती म्हणजे तंबाखू. हे तंबाखू कशापासून बनलेली आहे? गाईच्या मांसापासून आणि रक्तापासून. म्हणजे जो तंबाखू खातो तो काय खातो? गाईचं मांस आणि गर्भ से गौ हिंदू आहे. विठाला विठाला तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही सप्त्यामध्ये आहात. आज गावोगावी रामनवमीचे उत्सव साजरे केले जातात.
त्याच्याबद्दल फार चांगला आमच्या मनामध्ये अभिमान आहे त्या गोष्टीचा. अख्खा रामाचा उत्सव साजरा केला पाहिजे. पण जी दारू समुद्र मंथनातून निघाली आणि ती कोण पिली? दैत्यानं. म्हणजे देवानं ती घेतली. आपले जास्तीत जास्त पोरं रामनवमी, गणपती, दुर्गा देवी, शिवजयंतीच्या मिरवणुकीत जे घेतात ते काय असते? उत्सव देवाचे. आणि पेय कोणाचं पिणं चालू आहे? कोणाचं पिणं चालू आहे? भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. सापड जर मागली ना पोराले तर 4-5 तोलाने खाते. गब्बर शेर. हा गब्बर शेर. कारण धर्म नाही राहिला. धर्म आम्हाला मजबूत करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांपाशी धर्म होता, धर्मनिष्ठा होती. 40 दिवसापर्यंत त्या हरामखोर औरंगजेबानं मरणापायी यातना दिल्या. शरीराचे लसके तोडून टाकले, जीभ ओढली, डोळे फोडले, पण धर्मनिष्ठा इतकी मजबूत होती, सोडलं नाही. आम्ही छावा आहे. छावा गेले का? कांदा तरी कुठे? तलवार उचलायच्या गोष्टी कुठं? कांदा. तुकारामाने सत्य सांगे येवो तर आगे येतील. मला काही घेणं देणं नाही. मला सोयरीकच करणं नाही ना. आणि मला मी काळजी करत नसतो पुढच्या वर्षीच्या तारखेची. मला या गोष्टीचं वैभव आहे बरं माझं. मी आत्मस्तुती म्हणून नाही सांगत. 19 वर्ष झाले कार्यक्रम करतो, पण कोणत्याच गावाला फोन नाही केला का हाय का तारीख म्हणून. गरज नाहीये. हे तर तुमचा विचार करून कीर्तन करावं लागते. मी जेव्हा एकटा बसून राहतो ना तेव्हा माझं कीर्तन माझ्यासाठी असते. त्याचा रंग फार वेगळा असतो. एक अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण होतो की जर इतकं कारुण्य ज्ञानेश्वरी गाथा भागवत रामायणासाठी दिलं तर त्याच्या माध्यमातून आम्हाला जे तत्व मिळत आहे ते तत्व जे अज्ञानामध्ये खितपत पडलेले आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि यात एक वाक्य माझं लक्षात घ्या. धर्म शब्दांनीच कळतो. धर्म शब्दांनीच कळतो. दुसऱ्या गोष्टीने कळत नाही धर्म. आणि त्या शब्दांकडे आमचं दुर्लक्ष आहे. त्या शब्दांकडे दुर्लक्ष आहे. 1200-1300 लोकसंख्येचं तुमचं गाव आहे. चांगल्या संख्येनं तुम्ही जमलेले आहात. पण आम्ही जर हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आणि आज जर रामनवमी आहे, आमच्या प्रभू रामचंद्राचं प्रागट्य आहे, तर त्या रामचंद्राचं लक्षण, त्या रामचंद्राचं स्वरूप, त्या रामचंद्राचं कार्य, त्या प्रभू रामचंद्राच्या चरित्राच्या माध्यमातून लहान असणारे महान कसे होऊ शकतात हे जर ऐकण्याकरता येण्याची जर आमची रुची होत नसेल तर आम्ही कमी पडतो धर्मामध्ये. आज या रामायणाच्या गोष्टीनं जिजाबाईनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. या रामायणामध्ये ती ताकद आहे. कुठे ऐकतो आम्ही? काय ऐकतो आम्ही? आमचे कथाकार कीर्तनकार आहे त्यांना
तत्वज्ञान द्यायचं नाहीये त्यांना, त्यांची प्रसिद्धी पाहिजे, त्यांना त्यांच्या प्रसिद्धीची काळजी आहे. या प्रसिद्धीच्या नादामध्ये, स्वतःचे फॉलोअर वाढवण्याच्या नादामध्ये माझा विरोध नाही आहे बरं त्याला. मी सुद्धा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळं यूज करतो. हे कशा करता करतो का मी प्रत्येक गावामध्ये जाऊ शकत नाही, मी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण माझ्या माध्यमातून माझ्या वारकरी संप्रदायाचे, माझ्या ज्ञानोबाचे, माझ्या तुकोबाचे, माझ्या भागवताचे, माझ्या रामायणाचे, माझा धर्मग्रंथ असणाऱ्या भगवद्गीतेचे विचार जे आहे, जे विचार पुष्प कथा कीर्तनाच्या माध्यमातून मांडले जातात, ते आमच्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, हा हेतू आहे त्याच्यामध्ये. प्रसिद्धी नाही. विदाऊट कोणाच्या वशिल्यानं मी झी टॉकीजला कीर्तन केले. मला केनियातून फोन आला होता, महाराज तुम्ही आरोग्य विषयावर फार चांगलं चिंतन मांडलं, आजपर्यंत आम्ही परमार्थाकडे या दृष्टीनं पाहलो नाही. सगळ्या गोष्टी आहे, संपन्न आहे आमचं वाङ्मय, काय कमतरता आहे त्याच्यामध्ये, आम्हाला वेळ देता येत नाही. हे दुर्दैव आहे. धर्म आम्हाला का कळत नाही? खरं गोष्ट सांगू, आतापर्यंत खोटे बोलत होते का? खरी गोष्ट सांगू, आम्ही धर्मासाठी मारायला तयार होतो, धर्मासाठी मरायला तयार होतो, पण धर्मानुसार जगायला तयार होत नाही. हे दुर्दैव आहे. राम का मोठे आहे? राम धर्मानुसार जगत होते, कारण धर्म हे त्यांचं स्वरूप आहे. मी म्हणत नाही धर्माची तो मोरते, धर्माची तू मूर्ती, याच्यामध्येच वर्णन आहे असं नाही. रामो विग्रहवानो धर्म साधू सत्य पराक्रमा. आणि चाणक्यानं नीतीसूत्रामध्ये 11 लक्षण सांगितले. हे 11 लक्षण ज्याच्यामध्ये आहे त्याला राम म्हणा. हे 11 लक्षण ज्याच्यामध्ये आहे त्याला राम म्हणा. पण ते 11 तुम्ही पूर्ण सांगू शकत नाही, कारण की 11 वाजत आले. 11 पूर्ण सांगू शकत नाही, आणि ते 11 जर मी सांगू लागलो तर 12 वाजत, आणि तुमचे 12 वाजावं असं मला वाटत नाही. 6G चा काय येऊन राहिला, तुम्ही 5G मध्ये आहे अजून. कोण राघव? पहिलं सांगितलं धर्मे
दुसरं मुखे मधुरता, तिसरं दाने समुत्साहिता. हे 11 नाही सांगायचे मला. पहिलं धर्मे तत्परता, जो धर्मा करता तत्पर आहे तो राघव आहे, तो राम आहे. कोणता धर्म आहे रामामध्ये? रामायणाच्या आधारानं सांगतो. पहिला धर्म ऐका, सध्या विज्ञानाच्या कालखंडामध्ये या धर्माची ऐशी तैशीच करून टाकली. कोणता आहे पहिला धर्म? धर्मो न दूसर सत्य समान, धर्मो न दूसर दुसरा धर्म कोणता? सत्याशिवाय दुसरा धर्म. आणि रघुवंशाची तर परंपराच आहे. रघुकुल रीत सदा स्वप्न पडलेलं होतं हरिश्चंद्राला, ते पूर्ण करण्याकरता त्यानं सगळं देऊन दिलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंगा घरी स्वप्न आपलं काय? जोर से बोलो जय श्रीराम. काय ज्ञानोबा राय म्हणतात, माझे जे शब्द आहे ना, ते शब्द जे आहे ना, त्या शब्दाला ताकद कशामुळे आली माहित आहे? माझी सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, दया फळाचे महादेव पातली प्रभू. सगळे संत बघा तुकोबारा म्हणतात, खरे बोले तरी पुकारासाठी जोडे हरी. प्रत्येक याचं प्रमाण देतो तुम्हाला. आपलं काय सांगा, काय तुमचंच काय, आमचं तरी काय? ज्या ठिकाणी तारीख ठरली आणि दुसऱ्या ठिकाणचं जर जास्तच पाकिट आलं तर आमच्या सारखंही पण ते कोणच उचलत नाही, द्यायचा पहिले घेतली द्यायची. रामकथा चालू आहे. धर्म नभो सर सत्य समाना. काय गोड महाराजांना गोड घालतो. गोड गाता नाही आलो पाहिजे, गोड जीवन झालं पाहिजे. चौपाई आपल्या, तुम्ही इकडला हिंदी भाषिक प्रदेश आहे ना, चौपाई कशाला म्हणतात? ज्याच्यावर आपण आराम करतो. अरे चौपाई जी आहे ना, ती चौपाई जर आपण जगलो ना, आपल्याला आराम करता येईल. राम कळलं का? सकाळपर्यंत असंच करत राहू. राम चौपाई तुम्हाला
तुम्हाला आ राम, रामाला बोलावते आ राम. हे चौपाईचं सामर्थ्य आहे. कुठे आहे आमच्याकडे सांगा. माझं काय आता रामकथा मुख्य विषय असल्यामुळं बऱ्याच गोष्टी येतात ओघा. प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये सत्य शब्द कोणी दिलेले आहे? दशरथानं, रामानं दिलेले नाही. पण आपल्या वडिलाचे शब्द सुद्धा खोटे ठरले नाही पाहिजे याच्याकरता हसत हसत 14 वर्षामध्ये वनवासाला जायला तयार जो होतो तो राम. आणि त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जी आहे ना, ती प्रसन्नता तसभरही कमी झालेली नाही. मी जर मोठा आहे, थोडा 2-4 मिनिटाचा फरक होता, एकाच दिवशी 4ही भावंडाचा जन्म झालेला आहे, पण मला राज्य भेटून राहिलं आणि माझ्या भावाला राज्य भेटत नाही. जेव्हा वशिष्ठ महाराजांनी हे येऊन प्रभू रामचंद्राला सांगितलं ना, तेव्हाच प्रभू रामचंद्राचा चेहरा पडला आणि लगेच सीता माता विचारते, स्वामी तुमचा चेहरा प्रसन्न होता, तुमच्या चेहऱ्यावर नैराश्य का आलं? चेहरा पाहूनच पतीच्या मनातलं जिला कळते ना, तिला सीता म्हणा, तिला धर्मपत्नी म्हणा. यानं घरात येऊन बोंबलला तरी जर ती ऐकत नसल मग बरं आहे. संकट ते हनुमान छुडावे, विठ्ठला विठ्ठला. स्वामी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव का बदलले? प्रभू रामचंद्र म्हणतात, अगं आमचा एकाच दिवशी जन्म झाला, आम्ही एकाच दिवशी गुरुकुळामध्ये गेलो, एकाच वशिष्ठ महाराजांकडे सगळं शिकलो आणि सगळं आम्ही केलं, आणि आज मी गादीवर बसतो आणि माझे भाऊ नाही बसत. मला हे पटत नाही. आज आमची काय परिस्थिती आहे? थोडासा धुरातला थोडासा काठ जर कोरल्या गेला तर कुऱ्हाड काढते. कोणावर? राम कुऱ्हाड काढते लक्ष्मणावर. झाले राम राज्य. काय प्रमाण म्हणत राहा, चालू ठेवा. आमच्या जीवनामध्ये धर्म येतो आणि धर्म फार वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, फार वेगळ्या पद्धतीचा आहे. आज राम हे तत्व इतकं पॉवरफुल आहे, या राम तत्वानं भारताला इतकं गारुड टाकलेलं आहे की 550 वर्षापर्यंत त्या राम मंदिराकरता प्रत्येक हिंदूचं हृदय जे होतं ना, ते तळतळ तुटत होतं. जेव्हा 22 जानेवारी 2024 ला प्रभू रामचंद्राचं मंदिर बनलं, आणि आजही बघा, जेव्हा प्रभू रामचंद्राचा जन्माचा 12 वाजताचा वेळ आहे आणि त्या 12 वाजताच्या वेळेला तो सूर्यनारायण जो आहे ना, ज्या सूर्याच्या वंशामध्ये रामाचा जन्म आहे, तो सूर्यनारायण परमात्मा त्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीवर जो आहे ना, त्या प्रकाश टाकतो. आनंद ते बरोबर रामनवमीच्या दिवशी होऊन राहतो, बरोबर 12 वाजता. आम्ही रामापासून घेतोय काय? रामाचं नाव घेतल्यानंतर आम्ही राम बनलो तरच तुकोबारा आशीर्वाद देते. आणि हे घडते. राम म्हणता रामाची
विदाऊट प्रमाणाचं बोलत नाही, प्रमाणात बोलतो, प्रमाणाच्या बाहेर बोलत नाही. राम म्हणता रामाची होईची, पदी बसोनी पदवी घ्यायची. आम्ही राम म्हटल्यानंतर आणि महाराज दादा वारकरी संप्रदाय तर रामाशिवाय सुरूही होत नाही, खतमही होत नाही. रामाशिवाय सुरूही होत नाही आणि खतमही होत नाही. जेव्हा वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य सुरू होते तेव्हा कशाने चालू होते? राम कृष्ण हरी, पहिला शब्द राम आहे आणि शेवट जेव्हा होतो ज्ञानदेव तुका, झालं नाही तरी माझ्या पाच तुकाराम. रामानं सुरुवात आहे आणि रामानं शेवट आहे. आम्ही राम करतो आणि राम म्हटल्यानंतर राम बनायचं असेल दोन गोष्टी, राम म्हणजे राग आणि म म्हणजे मत्सर. दुसऱ्या विषयीचा राग आणि दुसऱ्या विषयीचा मत्सर जर आमच्या अंतःकरणातून संपत असेल ना, तुम्ही सुद्धा राम आहे, तुम्ही सुद्धा राम. आमची सगळ्यात मोठी अडचण हीच मुलं आहे. देव बनणं म्हणजे काय? काय देव बनणं म्हणजे काय? दुसरं काय? देवामध्ये विकार नाही, आमच्यामध्ये विकार आहे. देवामध्ये विकार नाही, आमच्यामध्ये विकार आहे. आणि हे विकार आपल्याला काढण्याकरता प्रयत्न करावे लागतात. काही काही महापुरुष जन्माला येतात, बालपणीच सर्वज्ञता वरी जयाते. ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ 750 वर्षापूर्वी आपल्या हातात दिला. आजही त्या ग्रंथाच्या तोडीचा ग्रंथ तयार होतो. जेव्हा भगवान शुकाचार्य सुखदेव महाराज परीक्षित महाराजांना भागवत जेव्हा सांगतात ना, ते भागवत ते कधी शिकले होते माहित आहे? शिकले तर बालपणीच होते, पण वयाच्या 16व्या वर्षी ते शुकदेव महाराज परीक्षित महाराजांना भागवत सांगतात. आणि वयाच्या 16व्या वर्षी रायतेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या अंगोठ्याचं रक्त जे आहे त्याचा भगवान त्या रायतेश्वरावर अभिषेक करतात आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात. ते शिवछत्रपती तेव्हा 16 वर्षाचेच होते. आमचं आयुष्य कुठं चालू? ज्या ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी वाचण्याकरता आम्ही 61 वर्षापर्यंत वाट पाहतो. आता उपयोग काय? आम्ही आज येता येता सुंदर नामजप झाला आमचा आणि 1 तास रामाचं नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्यानंतर निघालो बाहेर. एक म्हातारा होता 75 वर्षाचा, माझ्या हातातली माळ पाहिली आणि माळ पाहिल्यानंतर मला म्हणे महाराज अशी माळ मलाही द्या. म्हणजे कशासाठी? म्हणे जप करासाठी. आता मला त्याचं पूर्ण जुनं हिस्ट्री माझ्याकडे माहित आहे, त्याला माहितच नाही त्याची हिस्ट्री माझ्याकडं. मी म्हणतो तुम्ही वयाच्या 75व्या वर्षी आता किती जप करा, करून किती करा. भगवान को मुरझाया हुआ फूल अच्छा नहीं लगता, उसे तरोताजा फूल चाहिए. आमचं तारुण्य जेव्हा कथा कीर्तनामध्ये येईल ना, तेव्हा रामराज्य झाल्याशिवाय कोणी थांबवू शकणार नाही. आमचं हे तारुण्य जोपर्यंत या डीजेच्या व्यसनाच्या दारूच्या नादामध्ये रस्त्यावर जे वाकडं तिकडं अंगविक्षेप जोपर्यंत करेल ना, तोपर्यंत ही विकृती संपणार नाही. मग आलो तेव्हा हरिपाठामध्ये लहान लहान पोरं नाचत होते. या पोरातूनच कोणीतरी तुमच्या भागामध्ये बरेच महात्मे जन्माला आले, ज्या महात्म्यांनी वारकरी संप्रदायासाठी कार्य केलं. मला अभिमान वाटतो या पांडुर्णा आणि छिंदवाडा जिल्ह्यामधला. अभिमान वाटतो की आमच्याकडे जितके सप्ते होत नाही तितके सप्ते या मध्य प्रदेशच्या या 2 जिल्ह्यामध्ये होतात. तुमच्या भागावर परमेश्वराची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे. कीर्तनकार कमी आहेत पण कलाकार सगळे तुमच्याकडे जास्त आहेत. आमचे बरेच कार्यक्रम तुमच्या कलाकाराच्या भरोशावर भागतात. ही जी कला आहे ना, एक वाक्य नीट लक्षात ठेवा, आमच्या हातामध्ये टाळ जर असेल ना, आमच्या जीवनाला ते बेताल होऊ देत नाही. टाळ आमच्या हातात असलं पाहिजे. टाळ दिंडी हाती वैकुंठीचे ते सांगावे. माझा मुद्दा वेगळा आहे, माझा मुद्दा वेगळा आहे.
कधी आम्ही धर्माचाही विचार, धर्म काय आहे, तत्पर, धर्मे तत्पर जो असतो तो राघव आहे. त्याच्यामध्ये पहिलं मी सांगितलं होतं, वडिलाचे शब्द खरे करण्याकरता सत्याचा आग्रह. सत्य आहे. दुसरा धर्म सांगू, परम धर्म श्रुती विदित अहिंसा, परपीडा सम अघन गरीसा. परम धर्म श्रुती विदित अहिंसा. आणि विनोबा भावेंनी एक व्याख्या केली होती, विशेषतः तरुण पोरांनी ऐका. आज मला वाईट वाटते या तरुण पिढीकडे पाहिल्यानंतर 12-12, 13-13 वर्षाचे पोरं एकमेकांना बोलत असताना चांगलं बोलत नाही. ते काय बोलतात हे मी इथं बोलू शकत नाही. मला काय एका रस्त्याने, मी ज्या रस्त्यानं फिरायला जात होतो ना आमच्या गावात, त्या रस्त्यानं मोठे भेटत होते पण ते उकडलेच पाकडत होते गावातले. म्हणून मी विचार केला की आपण एकटं दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. तर मी दुसरा रस्ता पकडला, पण त्या रस्त्यानं जेव्हा मी फिरायला जातो ना, आमच्या गावातले पोरं जे आहेत ते पोरं तिथं क्रिकेट खेळतात. आणि क्रिकेट खेळत असताना तो पूर्ण आवाज रस्त्यावर येतो. 1 मिनिटामध्ये कमीत कमी 60 ते 70 शिव्या दिल्या जातात. 1 मिनिटामध्ये. मी जाता तिथून जाता शिव्या. तर मला वाटते का मी काहीतरी पाप केलं असं काही मला ऐकायला, मी काहीतरी चूक केली असं मागच्या जन्मात काही मला ऐकावं लागते. आणि मला तुमच्या तरुण पिढीला एक विनंती करायची आहे, अशा मूर्खांसोबत राहू नका. ज्यांना तुम्ही मित्र बनता ते जर तुम्हाला आई आणि बहिणीवरून शिव्या देत असेल तर त्यांना मित्र म्हणायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे आमच्या आई बहिणीचा सन्मान करू शकत नाही, त्यांच्या चुकीच्या अंगाचा ते चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीनं प्रयोग करतात, त्यांच्याकडून आमचं चांगलं व्हावं ही अपेक्षा जर तुम्ही करत असेल ना तर तुम्ही मूर्ख आहात. कोण तुमचा मार आम्ही, तुम्ही नाही. जे असं करतात, अरे सोशल मीडियामुळे बोलावं लागतं ना सर, तुम्हीच थोडे ऐकताय, तुम्हीच नाही ऐकत. बरेच लोक ऐकणार आहे. मग बरंच वादळ उठते याच्यावर. महाराजांना आम्हाला मूर्ख म्हटलं काय करतं, खोचुकात होतं. आपल्याला काय माहिती आहे, माझ्यासाठी म्हटलं. आमचे तर हलगट लोकांसोबत संबंधच येत नाही. आई बहिणीवर शिवाय देणाऱ्या सारख्यांसोबत हे कोणते मित्र आहे, कोणते मित्र आहे. परम धर्म श्रुती विदित अहिंसा. अहिंसा नाही, शब्दाने नाही. विनोबा भावेंनी व्याख्या केली होती. विनोबा भावे, हिंदू कोण, हिंदू, हिंसेपासून जो दूर आहे तो हिंदू आहे. आम्ही स्वतःवर हिंसा करत नाही. त्या रामाचा अभिमान बाळगला पाहिजे. अरे जेव्हा रावण संपला आणि रावण संपल्यानंतर सगळे माकड जे होते ना ते सगळे माकड त्या रावणाला लाथाबुक्क्या मारू लागले. याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला, याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. प्रभू रामचंद्राने पाहिलं आणि रामचंद्राने पाहिल्यानंतर सांगितलं, अरे असं करू नका. तो शत्रू जरी असला ना, आता तो मृत झालेला आहे आणि मृत शरीराचा सन्मान केला पाहिजे. तो शत्रू जरी असला ना, त्याच्या शरीराचा सन्मान करा आणि त्याच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करा. हा माझा राम आहे. म्हणून 550 वर्षानंतर मंदिर बनल्यानंतर सगळा जो भारत आहे आणि सगळ्या देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं हिंदू आहे, सनातन धर्म आहे, सनातन धर्माचे अवलंबी आहे, त्या प्रत्येकाने दिवाळी साजरी केली. हे तत्व आहे रामाच्या जीवनामध्ये, धर्मे तत्परता. म्हणून धर्म रक्षावया अवतार देसी. आणि धर्माचं रक्षण होते त्या संत महात्म्यांकडून. म्हणून आपल्या पाळीसी भक्तजना. आणि असे भक्त कोण होते, अंबऋषीसाठी जन्म सोसले, दुष्ट निर्धारी देखील. अंबरीशाला शाप दिला होता दुर्वासाने. एकादशीचं व्रत पारणं फेडायला गेले. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये कथा आहे. आणि पारणं फेडायला गेल्यानंतर सकाळची वेळ होती, यांना उशीर झाला, यांनी पाणी पिऊन उपवास सोडून दिला. अंबरीशाला दुर्वासाने शाप दिला आणि कृत्या सोडली त्याच्या मागे.
अंबरीशानं भगवंताचा धावा केला आणि भगवंतानं ती कृत्य वापस पाठवली आणि तेव्हा भगवंत दुर्वासाला म्हणतात, साधुओ हृदयम मह्यम, साधुओ माझं हृदय आहे. आणि शाप दिला होता दुर्वासाने की तुला 10 जन्म घ्यावे लागेल. भगवंताने सांगितलं, माझ्या भक्ताचा शाप मी घेतो. अंबरीशाला जो 10 जन्माचा शाप दिलेला होता तो शाप भगवंतानं स्वतःसाठी घेतला. तो शाप घेतला म्हणून आपल्याला दशावतार पाहायला भेटले, म्हणून राम पाहायला भेटले, म्हणून वामन पाहायला भेटले, म्हणून परशुराम पाहायला भेटले. अंबऋषीसाठी जन्मसृष्टी. या अंबऋषींना त्रास देणारे, अंबऋषी सारख्यांना त्रास देणाऱ्यांना दृष्ट निर्धारिले किती. हा परमात्मा कसा आहे आणि या परमात्म्याकडून आपली अपेक्षा काय आहे. धन्य तुझ कृपा सिंधू मन केलं, आपुला तू बोलसाच करी. हे रामा, हे पांडुरंगा, हे कृष्णा, तू कसा आहे. तू दया सिंधू आहे, तू कृपा सिंधू आहे, तू कृपेचा सागर, उतरी पाद तुका म्हणे. आणि तुझी कृपा, तुझी दया आम्हाला भेटली पाहिजे. तुझे हे शब्द आहेत, नमे भक्त, मी माझ्या भक्तांचं कधी वाईट होऊ देत नाही. आम्ही त्या दिवशी सुंदर ऐकत चाललो होतो नामदेव महाराज शास्त्रींचं प्रवचन. बरेच लोक म्हणतात अंतकाळी जर भगवंताचं नाम मुखाला आलं नाही तर मग आपलं कसं होईल. त्यांनी फार सुंदर सिद्धांत सांगितला. अरे मी पांडुरंगाचं, रामाचं, कृष्णाचं प्रामाणिकपणानं भजन केलेलं आहे. माझा याच्यामध्ये काही हेतू नाही. आणि माझा राम, माझा कृष्ण, माझा पांडुरंग काही इतका वाईट आहे का. तो वाईट लोकांना चांगलं देतो, माझ्या भक्तांना का त्रास देईल, का त्रास देईल. त्यानं स्वतः सांगितलेलं आहे, जो अनन्य होऊन माझं चिंतन करतो, अनन्य चिंतयति मां यो तेषाभि नित्ययुक्तानां योगसेम वहाम्यहम्. मी त्याचा योगसेम जो आहे तो मी सांभाळतो. आणि म्हणून हे तुझे शब्द आहे, तुझे शब्द आहे. आणि या शब्दाचा तू विचार कर, आपुला तू बोल साच कर. तुझे शब्द खरे कर. आणि तुला फक्त आम्हीच वर्णन करतो असं नाही, तू कृपा सिंधू आहे आणि आमच्या करता तसा हो. पुराणानं तुझं वर्णन केलं शेवटच्या चरणात.
तेव्हा म्हणे तुझं वर्णिती पुराण. आणि पुराणानं वर्णन केलेलं आहे, त्याचा स्वभाव सांगितला, त्याचं स्वरूप सांगितलं, त्याचं सामर्थ्य सांगितलं. आणि मग आमची एकच अपेक्षा आहे, होय नारायण दया सिंधू, तू सागर आहे. सागराचे 7 लक्षण आहे, तर कुठं सांगावं? म्हणून म्हटलं अभंग कोणताही असला तर काळजी करू नका. अरे परमार्थ अध्यात्म म्हणजे सागर आहे. त्या सागरातून किती रत्न शोधून काढता येतात. तसा परमात्मा सुद्धा सागर आहे. तो कृपेचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे, तो करुणेचा सागर आहे, तो प्रेमाचा सागर आहे, तो सामर्थ्याचा सागर आहे. मग आमची एकच अपेक्षा आहे, आमच्या करता ही कृपा कर. क्योंकि कृपा की न होती आदत तुम्हारी, तो खाली रहती अदालत तुम्हारी. कृपा करणं आणि करूनच राहणं. खरं सांगा इमानदारीनं, आपण खरंच लायकीचे आहोत? मंदिरात यावं, देवाला हात लावावं, इतके चांगले आहोत तरी परमात्मा राहतो. ही पृथ्वी त्याची पत्नी आहे, विष्णू पत्नी ही पत्नी आहे त्याचीवाली. या पृथ्वीला आपण किती त्रास देतो. जिकडे जाय तिकडे पिढी लोक, त्यांचा होय भूमिभाग. काही नित्य नियमाने अन्न खायतो, यांचाच भाग होतो. आणि यांचा भाग झाल्यानंतर ती त्रासून जाते, आणि ती त्रासून मग नवऱ्याकडे जाते. आणि मग परमात्मा अवतार घेतात. आणि म्हणून देवा, आम्ही तर विचित्रच आहोत. विचित्र शब्द बरा आहे. विचित्र म्हणजे विशेष चित्र. आपण कोणते चांगले, आपलं चित्र काढावंशी नाही ना आपण, आहे का? तरी परमात्मा आमच्यावर करुणा करतो. देवा, आम्ही तुझे भक्त आहोत. रामनवमीचा दिवस आहे, आम्ही उपवास केला, तुझं भजन केलं, तुझं नामसंकीर्तन केलं, तुझं लीला कीर्तन चालू आहे, त्या आम्ही ऐकल्या. फक्त आता एकच अपेक्षा आहे, होय नारायण दया सिंधू, आमच्यावर दया कर. पण तो दया एकाच गोष्टीनं करतो, माहिती आहे कोणत्या? एक तत्व नाम हरिशी करुणा. रोज हरिपाठात म्हणतो आपण, सगळ्यांनी एकदा हात करतात. केले का? हलकणी तिकडलं राम 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 श्री राम राम राम
चिंतन केलं, पूर्ण न्यायाने शंका वगैरे मांडलेल्या नाही. देव जर दयावान आहे तर त्याला मागणी करायची काय गरज आहे, अशा बऱ्याच शंका घेता येतात. वेळ नाही आपल्याकडं. आज ही जागराची सेवा फक्त मागणी करायची आहे, आपला तू बोल. आणि दुसरी मागणी, होय नारायण दयासे, कारण तू धर्म रक्षा वया अवतार. आणि आम्ही धर्मानं वागतो ना, जे अधर्मानं वागतात त्यांच्यासाठी बरा वागतो, आमच्यासाठी जरा बरा राहा. तो बराच आहे, तो बराच आहे. तो कसा बरा आहे याचं चिंतन उद्या काल्याच्या कीर्तनात. बहु बरा या सांगा ते वेग, याच अभंगाचं चिंतन. तो देव बरा आहे, आज राम कसा बरा आहे ते पाहिलं, उद्या कृष्ण कसा बरा आहे तो उद्या पाहू. काल्याचं कीर्तन उद्या किती वाजता? 11 ते 1 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल. इनफ फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट ऑफ सत्संग will start at tomorrow 11 PM to 1 PM. बरं झालं ना? झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करू. वारीला बोलत राहा. जय विठ्ठल.